या गुड इव्हनिंग. बस नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. सर मी मुक्काम पोस्ट सापडगाव कर्जत जिल्हा अहमदनगर येथून आलो. माझं 10वी पर्यंत शिक्षण गावातच न्यू इंग्लिश स्कूल सापडगाव रे शिक्षण संस्थेत झालं. 11वी शिक्षण आबासाहेब गारवडे कॉलेज पुणे आणि माझं ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्री फर्ग्युसन कॉलेजमधून झालं. ओके. सो तुम्ही गरवारे कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज अशा दोन्ही कॉलेजेसमध्ये शिकलेला आहे. काय डिफरन्स आहे बरं दोन्ही कॉलेजेसच्या शिक्षण पद्धतीमध्ये? सर शिक्षण पद्धतीमध्ये तसं काही फरक नाही किंवा टीचिंग मध्ये काही फरक नाही. फक्त जे काही डिपार्टमेंट्स आहेत तो फरक आहे. त्याचप्रमाणे जे बाहेरून मुलं येतात मुलांची संख्येमध्ये फरक आहे. बाकी मग टीचिंग मध्ये सेम आहे. बरं. आता तुम्ही अशा दोन कॉलेजेसमध्ये होते पुण्याच्या की त्याला खूप मोठा वारसा आहे, सांस्कृतिक असेल ऐतिहासिक असेल. तुम्ही कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केल्यात का या कॉलेजेसमध्ये असताना? 11वीला गारवडला असताना तसं काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काही नव्हती. फर्ग्युसनला गेल्यानंतर म्हणजे त्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस मिसळलो त्यावेळेस मग NSS डिपार्टमेंट असेल किंवा फर्ग्युसन मध्ये केमिस्ट्री डिपार्टमेंट असेल तिथं लीडर म्हणून काम केलं. पुरुषोत्तम करंडक मध्ये वगैरे पार्टिसिपेट केलं कधी? नाटक बघायला गेला होता? हो सर. नाटक असं काही असं आवड नसल्यामुळे पण डान्स वगैरे केला. ओके. छंद काय बरं तुमचा? सर लहान मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांच्यासोबत खेळणं आणि योगा सर. अहमदनगर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा न्यूज मध्ये असतात. काय कारण असते बरं याची? सर अहमदनगर जिल्हा हा थोडा बॅडली गुन्हेगारी प्रमाण सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे अहमदनगरमध्ये. त्याचप्रमाणे लिटरसी अहमदनगर जिल्ह्याची कमी आहे सर. हे कारण असू शकतं गुन्हेगारी वाढण्याचं. अहमदनगरचं क्षेत्रफळ किती सांगू शकता? 17,043 काय वैशिष्ट्य बरं या क्षेत्रफळाचं? सर महाराष्ट्रात सर्वात क्षेत्रफळ दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. विभाजन करायचं का मग अहमदनगरचं? सर माझ्या मते करायला हवं सर. विभाजन करणं योग्य नाही. आणि नामांतर करायचं का बरं? गरज वाटत नाही माझ्या मते सर. तुम्हाला पोलीस प्रशासनात काय यायचं बरं? पोलीस हा असा जॉब आहे चॅलेंजिंग जॉब आहे सर. आणि त्याचप्रमाणे आव्हानात्मक संधी ह्या जॉब मध्ये आहेत असं मला वाटतं. सो तुम्हाला चॅलेंजेस हे करायला आवडत नाही? नक्कीच. आता गुन्हेगारीचं जे स्वरूप बदलत आहे त्या गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाचा जर विचार आपण केला तर त्या केसमध्ये जे आहे PSI पदासाठीचं जे फिजिकल आहे ते फिजिकल 100 गुणांसाठी घेऊन ग्राह्य धर्म अपेक्षित आहे की आयोगाने आता जो निर्णय घेतलेला आहे क्वालिफाईंग तसं केलं पाहिजे. जो आयोग निर्णय देईल त्याचा तर आदर केला पाहिजे. पण मला असं वाटतं की फिजिकल पाहिजे. फिजिकल पाहिजेच का बरं? सर मी फिजिकल आता मी ज्यावेळेस फिजिकल केलं त्यावेळेस मी सर म्हणजे जो 12 किलो वजन कमी झालं. आणि हे किंवा डाएट प्लॅन असेल किंवा एक शरीरदृष्टी तुमची कशी चांगली राहायला पाहिजे हे फिजिकली सर चांगलं महत्त्व. तो एक वेगळा भाग झाला. त्याच्यासाठी एखादी व्यक्ती स्वतः पर्सनल लेवलला डायटिशियनशी कन्सल्ट करू शकते, स्वतः जे आहे इन्स्ट्रक्टर घेऊ शकते, तो वेगळा भाग आहे. आता सेक्सटॉर्शन असेल, ऑनलाईन फ्रॉड असेल असे गुन्हे ज्यावेळेस वाढत आहेत तर मेंटली स्ट्रॉंग असणारी लोक पाहिजेत की फिजिकल? सर दोन्हींचं साम्य असलं पाहिजे, मेंटल प्लस फिजिकल. तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं? सर BSc केमिस्ट्री मध्ये. आपण बघतो की पोलिसांमार्फत बघा टिअर गॅस यूज केली जाते किंवा स्मोक गॅस असते. कोणते केमिकल असतं बघा त्याच्यामध्ये? ठीक आहे. बुलेट प्रूफ जे वेस्ट असतं बघा ते कोणत्या मटेरियल पासून बनलेलं असतं? ॲल्युमिनियम. बरं. वायरलेस डिपार्टमेंट बद्दल ऐकलेलं आहे तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये? काय असतं बरं त्या डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य, कार्य काय असतं त्यांचं? सर संदेशवाहनाचं काम म्हणजे संदेशवाहनाचं काम असतं. बरोबर. तुम्ही आहात सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह? सर फक्त टेलिग्राम यूज करतो. अच्छा, टेलिग्राम यूज करतात. बरोबर. सायबर क्राईम्स जे आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहे. काही उदाहरणं सांगू शकता तुम्ही कशा वेगवेगळ्या पद्धतीचे घडत? सेक्सटॉर्शन हे सध्या खूप वाढतं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये
तर कोणतं राज्य चर्चेत आहे त्याच्यासाठी? कोणतं गाव किंवा कोणतं राज्य? जामतारा आणि दुसरं नाव बरं, राजस्थानचं ऐकून येतं तुम्हाला? राजस्थान. बरं. तुमच्या निदर्शनास जर असं आलं की एखादी फेक न्यूज तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती आलेली तुमच्या अकाउंटवरती, राईट, तर तुम्ही काय, तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल, कोर्स ऑफ ऍक्शन? सर प्रथमतः जे काही सायबर म्हणजे पोलीस आहेत किंवा त्यांना कळवण्यात येईल सर. प्रथमतः त्यांना कळवेल की ही फेक न्यूज आहे. तुम्हाला पोलीस हेल्पलाईन नंबर माहिती आहे का? 100 त्याच्यावर आपण बरं. अजून तुम्ही सांगितलं की योगा करणे तुमचं छंद आहे, राईट. आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी असतो बरं? सर 21 जून. 21 जून. काय वैशिष्ट्य आहे बरं त्या दिवसाचा? सर समाज संस्था आहे सर. समाज संस्था. त्यानंतर बघा श्वान पथक जे आहे, राईट, त्याच्यामध्ये जी डॉगची ब्रीड्स आहेत त्याची नाव वगैरे सांगू शकता का तुम्ही? सॉरी सर. पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केले जातात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना मूवीज मध्ये, मी पाहिलं पाहिलंय. जर्मन शेपर्ड वगैरे कॉमन आहेत बघा. नावा पुढे आवड आहे सर. जाणून घ्यायचं. चालेल. बरं, तुमच्यातल्या 2 नकारात्मक बाबी सांगा. सर खाण्यावर कंट्रोल नाही माझं. अजून माझ्या डेट्स लक्षात राहत नाही. तुम्हाला असं वाटत नाही का की प्रशासनामध्ये आल्याच्या नंतर याचा कुठेतरी आपल्याला? सर मी त्याच्यावर नक्कीच काम करतोय सर. आणि तुम्हाला अनुभव फिजिकल करताना आला म्हणजे 3 महिने जेव्हा मी ग्राउंड केलं त्यावेळेस खाण्यावर अगदीच कंट्रोल केलं नाही सर. मला असं वाटतं मी करू शकतो. राहायला विषय डेटच्या बाबतीत त्याच्यावर मी सर काम करतो. तुम्ही मतलब खाण्यावर कंट्रोल नाही, मग प्रशासनात आल्यानंतर जे आहे कंट्रोल ठेवाल की नाही खाण्यावर? सर नक्कीच म्हणजे मी आता सांगितलं की 2 प्रकारचं जेव्हा प्रशासनाच्या बाबतीत खाण्याचा अर्थ वेगळा होतो ना. पैसे खाणार का, लाच घेणार का? नाही सर. पोलीस खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे का बरं? पेपरमध्ये जसं किंवा बातमीमध्ये वाचल्यानुसार प्रमाणात आहे सर. बरं. तेवढ्यामुळं पूर्ण पोलीस प्रशासनाला प्रश्न म्हणून सुरू आहे सर. बरं. मधल्या काळात महाराष्ट्रात अशी एक केस घडली होती बघा की एका व्यक्तीने 2 जुळ्या बहिणींबरोबर 2 महिलांबरोबर लग्न केलं होतं. वाचलंय तुम्ही? Yes, sir. कायदेशीर चालतं का बरं असं? सर IPC मध्ये असे तरतूद आहे 495 जर तुमचं पूर्वीचं लग्न असेल किंवा तुम्ही डबल लग्न करू शकत नाही. पण अशा वेळेस जर केस असेल तर त्या महिलेने किंवा पीडित महिलेने तक्रार केली पाहिजे. त्यावेळेस त्यांच्या संबंधीने ते झालं त्याच्यामुळे ते कायदेशीर अयोग्य नाही, योग्य सर. बरं. आणि जर अशी केस असेल की एखादी महिला, विवाहित महिला तुमच्याकडे आली आणि तिचं असं म्हणणं आहे की तिच्या नवऱ्याने ऑलरेडी एक लग्न आधी केलेलं होतं आणि मला अंधारात ठेवून माझ्याशी दुसरं लग्न केलं. तिला ते कळलं आता की आधी एक लग्न होतं. ती जर तरी तक्रार घेऊन आली तर त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन्स आहेत काय? IPC मध्ये 495 जर पूर्वीचं लग्न असताना पूर्वीचं तुम्ही ऑलरेडी विवाहित असताना दुसरं लग्न त्याच्यानुसार गुन्हा नोंदवायचा. PSI पदासाठी तुमचीच निवड का करायची बरं? सर मला सांगितल्याप्रमाणे सर आव्हानात्मक संधी किंवा चॅलेंजिंग जॉब स्वीकारायला म्हणजे चॅलेंजिंग गोष्टी स्वीकारायला मला आवडतात. ह्या सर्व उमेदवारांमधून जे आता मुलाखतीसाठी पात्र आहेत तुमचीच निवड का करायची? सर कंटिन्युअसली काम करण्याची क्षमता आहे. ओके. 24/7 काम करू Yes, शकता. sir. अजून दिलेलं काम मी तत्परतेने पार पाडू शकतो. सिनियर वरिष्ठांचा चांगल्या प्रकारे आदर करू शकतो. नेतृत्व गुण कॉलेजमध्ये जसं मी काही गोष्टी नेतृत्वाच्या केल्या त्या मला असं वाटतं की मी पोलीस प्रशासनात त्या योग्य प्रकारे वापरू शकतो. ओके, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू सर.